सर्वप्रथम दीपावलीच्या आपणा सर्वांना आमच्या एटी लाईव्ह टीमच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा। देशभरात दिवाळीचं वातावरण आहे आणि महाराष्ट्रात दिवाळीबरोबरच सुरू आहे विधानसभेची निवडणूक अर्थात लोकशाहीचा उत्सव। राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे पुन्हा एकदा आपल्या पारंपरिक मतदारसंघातून म्हणजेच ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघातून पाचव्यांदा उभे आहेत। परंतु नेहमीप्रमाणे एक हाती गड राखणं शिंदेंना यावेळी कितपत साध्य होतं हे पाहणं फार इंटरेस्टिंग असणार आहे। या विधानसभेच्या निवडणुकीत आनंद दिघे यांच्याच पुतण्याविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक लढवायची आहे। आजच्या व्हिडिओमध्ये याच कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघाचा विस्तृत असा आढावा आपण घेणार आहोत। तत्पूर्वी पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे, चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। दिवंगत आनंद दिघे आणि ठाणे हे खूप जुनं राजकीय समीकरण आहे। आनंद दिघे यांचं कायम ठाण्यातील राजकारणावर वर्चस्व होतं आणि त्यांच्यानंतर एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या माध्यमातून ठाण्यात आपलं राजकीय वर्चस्व निर्माण केलं होतं। केदार दिघे याच आनंद दिघे यांचे पुतणे आहेत। त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेच्या होमग्राऊंडवरचा हा राजकीय डाव कितपत यशस्वी होतो ते पाहणं महत्त्वाचं असेल। केदार दिघे यांच्यासाठी ही लढाई सोपी नाही, कारण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर आहेतच, पण ते 2004 पासून सलग 4 वेळा या मतदारसंघातून निवडून येत आहेत। तसंच संबंध ठाण्यात गेल्या अनेक वर्षापासून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचं नेतृत्व केलेलं आहे। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर केदार दिघे किती मोठं आव्हान उभं करू शकतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यासाठी ठाण्यातील राजकीय समीकरणं कशी आहेत ते थोडंसं समजून घेऊयात। ठाण्यात गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व राहिलेलं आहे। ठाणे हा सेनेचा गड मानला जातो। गेल्या 35 वर्षापासून ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे। अगदी शिवसेनेच्या जन्मापासून ठाण्यातील मतदार शिवसेनेच्या बाजूने उभे आहेत, परंतु आत्ता राज्यात 2 शिवसेना आहेत, शिवसेनेचे 2 गट आहेत। यामुळे ठाणेकर मतदार कोणत्या शिवसेनेच्या बाजूने उभा राहतात हे लवकरच कळेल। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही ठाण्यातून एकनाथ शिंदे यांनी आपले विश्वासू आणि ठाणे महापालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांना निवडून आणण्यात यश मिळवलं होतं। त्यांच्यासमोर उद्धव ठाकरे यांनी माजी खासदार राजन विचारे यांना उमेदवारी दिली होती। राजन विचारे हे सुद्धा ठाण्यातील शिवसेनेचा एक मोठा ओळखीचा चेहरा आहे। तरी देखील विचारेंपेक्षा नरेश म्हस्के यांनी अधिकची 1 लाखाहून मतं मिळवली होती। आता विधानसभा निवडणूक होत आहे। विधानसभेचं आत्ताचं पक्षीय बलाबल पाहिलं तर ठाण्यातील पाचपाखाडी या मतदारसंघातून स्वतः एकनाथ शिंदे 2004 पासून आमदार आहेत, तर ओळा माजीवाडा या विधानसभा मतदारसंघातून शिंदेंसोबत असलेले प्रताप सरनाईक 2009 पासून निवडून येत आहेत। ठाणे विधानसभा मतदारसंघ हा भाजपकडे आहे। भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर आहेत, तर ठाण्याजवळील मीरा भाईंदर या विधानसभा मतदारसंघातून गीता जैन या अपक्ष आमदार आहेत। गीता जैन या अपक्ष असल्या तरी त्यांचा भारतीय जनता पक्षाला पाठिंबा आहे। नवी मुंबईतील ऐरोली विधानसभा मतदारसंघावर गेल्या अनेक वर्षापासून नाईक कुटुंबाचं वर्चस्व आहे। पूर्वी संदीप नाईक तर 2019मध्ये गणेश नाईक इथून भाजपकडून निवडून आले आहेत। तसंच बेलापूर या विधानसभा मतदारसंघातही भाजपच्या मंदा म्हात्रे आमदार आहेत। ठाणे महानगरपालिकेबाबत बोलायचं झालं तर महानगरपालिकेतील कार्यकाळ संपला असून निवडणूक 2 वर्षापासून प्रलंबित आहे। परंतु ठाण्यात शिवसेनेचे एकूण 67 माजी नगरसेवक आहेत। त्यापैकी 66 नगरसेवकांनी 6 जुलै 2022 रोजी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे गटात प्रवेश केला होता। आता अगदी महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊयात। उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या विरोधात केदार दिघेंनाच का संधी दिली असावी? शिवसेना शिंदेची की ठाकरेची याबाबत मतदार कोणाला कौल देतात हे सुद्धा या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट होणार आहे। यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा लढती राज्यात अनेक ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। यातीलच एक महत्त्वाची आणि लक्षवेधी निवडणूक म्हणजेच आपण ज्याविषयी बोलत आहोत ते ठाण्यातील कोपरी पाचपाखडी या मतदारसंघाची निवडणूक। कारण या मतदारसंघातून शिवसेनेत बंड केलेले आणि आता धनुष्यबाण चिन्ह
ज्यांच्याकडे आहे असे शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे निवडणूक लढवत आहेत। एकनाथ शिंदे यांना कडवं आव्हान देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दिघे कुटुंबातीलच सदस्य शिंदेंविरोधात मैदानात उतरवलेलं आहे। केदार दिघे हे आनंद दिघे यांची पुतणे असल्याने एकनाथ शिंदे ज्यांना गुरु मानायचे ते अर्थातच आनंद दिघे आता त्याच आनंद दिघे यांच्या कुटुंबातील सदस्यांविरोधात एकनाथ शिंदे यांना निवडणूक लढवावी लागत आहे। ठाण्यात शिवसेनेचा विस्तार झाला हा आनंद दिघे यांच्या नेतृत्वात। त्यांच्याच नेतृत्वात राजकीय आशीर्वादाने एकनाथ शिंदे शिवसेनेत आले आणि अगदी शाखा प्रमुख या पदापासून ते आमदार मंत्री असा राजकीय प्रवास त्यांनी पूर्ण केला। परंतु याच आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे मात्र आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत नाहीत। पक्षफुटीनंतरही त्यांनी शिवसेना गटात राहणं पसंत केलं। ते शिवसेना ठाकरे गटाचे ठाण्याचे जिल्हा प्रमुख या पदावर कार्यरत आहेत। केदार दिघे यांनी यापूर्वी एकही निवडणूक लढवलेली नाही, हा त्यांचा पहिलाच अनुभव आहे। पण तरी देखील उद्धव ठाकरे यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या विरोधात त्यांना संधी देण्याचं ठरवलेलं आहे। उद्धव ठाकरे यांनी केदार दिघे यांना उमेदवारी देऊन एक भावनिक खेळी करण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणूनच केदार दिघे यांना उमेदवारी दिली असावी। आनंद दिघे आणि ठाणेकरांचं पूर्वीपासूनच एक भावनिक असं नातं आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे यांना तह देण्यासाठी दिघेंच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी देणं गरजेचं होतं आणि तीच खेळी उद्धव ठाकरे यांनी खेळल्याचं या ठिकाणी दिसतं आहे। केदार दिघे आनंद दिघे यांचे पुतणे असल्याने एकनाथ शिंदे यांना गुरुच्या पुतण्यासमोर उभं करून भावनिक खेळी करण्याचा हा प्रयत्न आहे। एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने पक्ष फोडला, शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्हही आपल्याकडे घेतलं, यामुळे याबाबत भावनिक लाट असल्यास त्याचा फायदा केदार दिघे यांना होऊ शकतो, हेही गणित यामागे आहे। गेल्या 2-3 वर्षात शिवसेना ठाकरे गटाने ठाण्यात अधिक मेहनत करणं किंवा केदार दिघे यांना अधिकचं बळ देणं अपेक्षित होतं, परंतु तसं घडलं नाही। यामुळे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात लढताना केवळ दिघे हे आडनाव आहे म्हणून फार फरक पडेल असं जास्त वाटत नाही। शिवाय मनसेनेही या मतदारसंघात उमेदवार दिलेला नाही। 2019 मध्ये मनसेच्या उमेदवाराने बरीच मतं मिळवली होती, पण मनसे तर यावेळेस इथून स्पर्धेतही नाही आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे यांना ही लढाई सोपी झाली असं वाटतं। त्यामुळे निश्चितच केदार दिघे यांना संघर्ष करावा लागेल, परंतु याचा अर्थ एकनाथ शिंदे यांच्यासाठीही विजय खूप सहज आणि सोपा आहे असं नाही। कारण शिवसेना ठाण्यात खोलवर रुजलेली असताना पक्षफोडी आणि ठाकरेंकडून पक्ष घेतल्याबाबत जर काही नाराजी मतदारसंघामध्ये असेल आणि याची सुप्त भावनिक लाट असेल तर एकनाथ शिंदे यांनाही फटका बसेल अशी शक्यताही नाकारता येत नाही। हे नरेटिव्ह कोण कशा पद्धतीनं मतदारांना पटवून देतं यावर बराचसा विजय अवलंबून असणार आहे। एकनाथ शिंदे केवळ त्यांच्या मतदारसंघापुरते आता मर्यादित नाही आहेत। मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ठाण्यासाठी विकास कामांसाठी इथं बराचसा निधी आणला अशी त्यांची प्रतिमा आहे। तसंच ते 18 वर्षाचे असल्यापासून ठाण्यात राजकारण करतायत, त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे, ही त्यांची जमेची बाजू। यामुळे उद्धव ठाकरे ठाण्यात आपली किती ताकद लावतात आणि त्यांच्याविषयी सुप्त भावनिक लाट असली तरच वेगळं चित्र या मतदारसंघात निर्माण होऊ शकतं। उद्धव ठाकरेंची भावनिक लाट कितपत यशस्वी होते का एकनाथ शिंदे पुन्हा आपला गड राखण्यात अगदी सहज यशस्वी होत आहेत? अगदी काही दिवसात या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला मिळतील। आणि आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एक नवा मतदारसंघ घेऊन। धन्यवाद।